नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कृष्ण भगवंतासाठी हनुमंतरायाची भेट कशी झाली हे सांगणार आहे. राम अवतार संपला आणि हनुमंतरायाला वेड लागलं, करमना गेलं रामाशिवाय. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, जय जय राम म्हणणारे श्रीरामासोबत राहत होते. अंजनी पुत्र होते ते. राजाचा मुलगा होता, पण सेवक म्हणून श्रीरामाबरोबर राहिले. आणि असं राहत असते वेळेस राम अवतार समाप्त झाला आणि मग एक पत्नी व्रत असणारे श्रीराम निघून गेले. श्रीरामाची तुलना कशात करावी हेच कळत नाही. किती तर शब्द गोड आहेत त्यांचे. आणि हे असताना त्यांना करमना गेलं. मग दक्षिण सागरामध्ये जाऊन राहिले. खूप दिवस तिकडं काळ करमला जप करत करत करत. तरी काही घर बांधलेलं नाही, काही नाही. पाऊस यायला की असं बसायचं. आणि मग तिथं कंठाळून कुठं आले तर रामाने तिथे हेतू बांधलेला होता लंकेला जाण्यासाठी. आणि तिथली आठवण झाली म्हणून तिथं आले हनुमंतराया. आल्यानंतर मग नारद मुनी असणारे तीर्थयात्रा करत करत फिरत गमन करत आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाला पाहिलं आणि उतरले. हनुमंतरायाला उतरल्यानंतर मग हनुमंतरायापाशी काय आहे, काहीच नाही. बसले. त्यांच्यापाशी काय गवत असणार गोळा केलं आणि त्याच्यावर आसन टाकलं गवताचं आणि त्याच्यावर नारद मुनीला बसवलं आणि नारद मुनीची पूजा केली. आणि कसे आलात, काय नाही, येण्याचं कारण विचारलं, कुठं कुठं गेला होता म्हणून बोलले. आणि मग आनंद झाला. तेही ब्रह्मचारी, हेही ब्रह्मचारी, दोघालाही सारखंच. ते बी राम भक्त, हे बी कृष्ण भक्त, दोन्ही एकच होते भक्त. आणि मग सज्जन मिलो तो दो दो बाते आहे. जर चांगले जर दोघंजण मिळाले सज्जन तर काय करते, ते शास्त्राच्या भाषा करते. तर तसं झालं इथं. ह्याला प्रेम दाटून आल्याने सांगितलं की तुम्हीही तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा केल्यानंतर कुठलं कुठलं स्नान होते, मन रमते माणसाचं. आणि रामप्रभू गेल्यापासून मला करमत नाही, डोळ्यात अश्रू आलं, रडू लागले, चरणावर नतमस्तक झाले नारद मुनीच्या. नारद मुनीने सांगितलं तुम्ही काय करा, तीर्थयात्रा करा. आणि सुंदर अशी एक नगरी आहे, तर तिचं नाव आहे द्वारावती. आणि तुम्ही तिथलं आनंद पाहण्यासाठी, सोहळा पाहण्यासाठी या. मग ठीक आहे म्हणले. एकमेक दोघंजण बोलले आणि नारद मुनी असणारे आकाश मार्गाने निघाले. आणि हनुमंतराया उड्डाण करत करत कुठं आले, पंचवटीला आले. पंचवटीला आल्यानंतर तिथं गहिवर आला, रडू आलं, अश्रू आलं. इथंच माझा स्वामी राहिला 6 महिने. इथंच असणाऱ्या माझ्या मातेचं हरण झालं. इथूनच रावणानं नेलं, वाईट वाटलं. इथंच राहिली होती माझी माता, इथूनच घेऊन गेले. इथं जटापक्षाने युद्ध केलं, वाईट वाटू लागलं, आठवणी येऊ लागल्या. आणि मग असं करत करत कुठं आले, क्षीरसागर द्वारावतीला आले. आणि सुंदर असं नगरी पाहिली. अविद्य नगरीसारखी सुंदर दिसू लागली. इतकी सुंदर ही कुणाची आहे नगरी, काय सुंदर नगरी आहे, काय सुरेख आहे, काय आनंद आहे. इथून गोमती नदी आहे वाहू लागलेली. इकडं तिकडं पाहिलं समुद्र आहे, त्याच्यावर समुद्रात द्वारखा बसवलेली आहे. आणि विचार केला नाही, प्रचार केला नाही त्या ठिकाणी. आणि मग काय केले तर कृष्णाच्या बागेमध्ये गेले. मधुर अशी फळं पिकलेली तिथं सुंदर असे, काहीच नाही म्हणाला नाही. पेरू आहेत, बोरं आहेत, तिथं आंबे आहेत, पुन्हा अननस आहे, फणस आहे, असे रसाळ फळं पिकलेले. हनुमंतरायाला सवय खायची. गेले झाडावर बसले. आणि मग जाण्याचं एक कारण होतं. नारद मुनीने एक कळ डावलेली होती की तिथं या आणि तिथं एक कृष्ण भगवान एक नाम देत तिथं असणारे आणि कोण आहेत ते पहाय म्हणून तिथं. आणि गर्व उचललेला होता यादवाला. आम्ही 56 कोटी यादव, आमच्या इतकं कोण आहे भलाटे, आमचं सैन्य एवढं आहे, आम्ही एवढे श्रीमंत आहोत. ह्या गर्वामध्ये जाऊ. गरुडाला तर एवढा गर्व चालला, ह्या कृष्ण भगवंताला मी पाठीवर नेता म्हणून तिथं पोचतेत, नसता काय जाऊ शकते त्यांनी. मी ह्यांचं वाहन, ह्यांना वाहत नेताव, उंच आकाशामध्ये नेताव उडून. आणि मग हिने जाऊ शकते, ह्याला दुसरं वाहन आहे का, रथ जाऊ शकते का, असे त्यांच्या मनामध्ये भास होता आणि गर्व चाललेला होता. आणि मग गेले सगळेच फळं खाल्ले. आणि फळं खाल्ल्यानंतर सगळे फळं फेकून दिले, झाडं मोडले, विध्वस्त करून टाकले, बागेचा नाश झाला, खराब केलं. पण पळत आले, सांगू लागले असं का केलं. मग पुन्हा रामाचं चरित्र आठवलं. मी कोण आहेस म्हणून विचारल्यानंतर मी अंजनी सुत आहे, मी अंजनीचा मुलगा आहे आणि वाईट पुत्र आहे म्हणू लागले. आणि म्हणून सांगू लागले. आणि रामप्रभू कोण होते, रामप्रभूचा मी सेवक आहे. पुन्हा रामाचं चरित्र आठवलं आणि पुन्हा अश्रू येऊ लागले. अशा प्रकारे हनुमंतरायानं त्या ठिकाणी
कथा. आता कृष्ण भगवान म्हणणार आहे ते की आता सगळ्याचाच इथं गर्वहरण करायचा आहे. एकदा देवाला ही गर्व चलत नसते. मग नारद मुनी आणि कृष्ण भगवान जे भक्त आणि देव एकच असते. तर गंगेचं पाणी वेगळं आहे, यमुनेचं पाणी वेगळं आहे, पण एक रस्ता तरी एकच आहे जायचा सगळ्याला. ते समुद्राला जाऊन मिळाल्याशिवाय तिथं पर्याय नाही. तशाच प्रकारे इतका आनंद झालेला होता. आणि मग तिथं विध्वस्त केलं. आणि मग द्वारपाळ असणारे जे कोण होते, जे माळी होते आणि बागेचं रक्षण करत होते ते असणारे आणि कृष्ण भगवताला हकीकत सांगण्यासाठी गेले. आपली बाग सगळी वानरानं नाश करून टाकलेली आहे. आणि श्रीरामाचं चरित्र गायले की रोड येते, अश्रू येते. इतकं सुंदर माझे श्रीराम प्रभू होते मग तिथं. आणि वानरानं सगळं आपला विध्वस्त केलेला आहे. आता कृष्ण भगवान कुणाला पाठवते पाहूया.